गॅस फ्यूज हा जो प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीमध्ये काम करतो आपण समजून घेऊया. आता इलेक्ट्रिकल फिटिंग आपण बरेचसे बघतो, फॅन सर्व आहे, ट्यूबलाईट सर्व आहे, घरामध्ये गीझर असतो वगैरे वगैरे बरेचसे प्रोडक्ट्स आपण घरामध्ये वापरतो आणि प्रत्येक रूमला एक फ्यूज लावलेला असतो. बरोबर. फ्यूज काय काम करतो? फ्यूज काय काम करतो? इलेक्ट्रिसिटी मध्ये घरामध्ये जी वायरिंग करतो आपण त्यामध्ये फ्यूज काय काम करतो? हा हा पॉवर सप्लाय करतो. बरोबर. पॉवर सप्लाय बंद करतो. राईट. पॉवर सप्लाय बंद होण्यामागचं कारण काहीतरी डिसऑर्डर असतं. बरोबर. काही चुकीचं घडलं तर तो फ्यूज उडवतो जेणेकरून पूर्ण घराला धोका पोहोचणार नाही. त्याच कन्सेप्ट वरती आपल्याकडे जो प्रोडक्ट आहे हा गॅस फ्यूज नावाचा प्रोडक्ट तो काय करणार आहे? जर दुर्घटना घडण्यासारखा लिकेज झाला, पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का, दुर्घटना घडण्यासारखा जर लिकेज झाला गॅस मधून, सिलेंडर मधून, त्याच्या पाईपलाईन मधून, तर काय होणार? प्रेशर ड्रॉप होणार आहे. सिलेंडर मध्ये प्रेशर असं माहिती आहे. बरोबर. सिलेंडर मध्ये जे प्रेशर ते ड्रॉप होईल आणि ड्रॉप झाल्यानंतर तो फ्यूज ऑटोमॅटिक काम करेल किंवा उडेल, तुमच्या भाषेत उडेल आणि गॅसचा सप्लाय बंद होईल. आता नॉर्मल जो लीक असतो आपल्या घरामध्ये गॅसचा, त्याच्याने हा फ्यूज उडणार नाही. कारण काय? त्याला एक विशिष्ट प्रकारचा प्रेशरच डेव्हलप व्हावं लागतं, ड्रॉप व्हावं लागतं, तरच तो फ्यूज उडतो. म्हणजेच काय की धोकादायक पातळी जर निर्माण होणार असेल तरच तो फ्यूज ऑफ होतो किंवा काम करतो. नॉर्मल जे साधारण थोडा थोडा जर असं मास येत असतो गॅसचा, त्याच्याने फ्यूज उडणार नाही, दररोज बदलावं लागेल. त्याला टेक्निकल रिझन आहे की तो का उडत नाही. त्याचा लोक काय म्हणतील, तुम्ही फ्यूज बसवा, त्यांच्याकडे गॅस फ्यूज बसवा आणि थोडा थोडा वास येईल, मग त्याला प्रोडक्ट काम करत नाहीये. प्रोडक्ट जर काम केलं तर ते उचलून फेकून द्यावं लागेल. प्रेशर ड्रॉप झाल्यानंतरच तो काम करतो, म्हणजे फ्यूज उडतो. पहिला फायदा याच्यात काय होतो की क्वांटिटी किती आहे गॅस सिलेंडरमध्ये त्याच्यावर काटा आहे. त्यामुळे काट्यावरती काय दाखवेल, किती गॅस शिल्लक आहे सिलेंडरमध्ये ते दाखवेल. धोकादायक पातळी किती आहे, ऑर्डर केलाच पाहिजे, आता प्रेशर ड्रॉप होत चाललाय तो काट्यावरती दाखवेल. आणि रेग्युलेटरच्या बरोबरच हे वापरायचं आहे. आपण जिथे रेग्युलेटर वापरतो ते रेग्युलेटर काढायचं आणि गॅस फ्यूज बसवायचा, त्याच्यावरती इंडिकेटर दाखवेल. दुसऱ्या साईडने आपण काय करणार, रेग्युलेटर लावणार. म्हणजे सिलेंडरच्या वरती पडेल गॅस फ्यूज नंतर रेग्युलेटर आणि दररोज दोन्ही ऑफ करायचे. जसं आपण नॉर्मली गॅस सिलेंडर वापरत असताना रेग्युलेटर ऑफ करून राहते, तसे दोन्हीही ऑफ करायचे, सगळे दोन्ही ऑन करायचे. असं नाही की फक्त गॅस फ्यूज बंद केला तर गॅस फ्यूज चालू करा. गॅस फ्यूजचं काम करणार आहे, रेग्युलेटरचं काम करणार आहे. दोन्ही मिक्स करू नका. रेग्युलेटरचं काम ऑन ऑफ करणे आहे. गॅस फ्यूजचं काम प्रेशर डेव्हलप झाला कमी तर उडणे आहे. जसे आपण घरामध्ये बटन वापरतो ऑन ऑफचं काम तो करतो, फ्यूजचं काम तो करत नाही. अनावश्यक असेल तर फ्यूज उडत नाही. काही अपघात झालं, चुकीचं झालं तर फ्यूज उडतो, लक्षात घ्या. तर बाबा लक्षात आलं आपल्याला. आपण दुसऱ्या लॅपटॉपवर त्याचा डेमो बघू निश्चितच. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. फोसे कंपनीचे वॉच आपल्याकडे पेअरमध्ये आहेत नवरा बायकोसाठी. 2 पॉईंटचे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत. गॅस फ्यूज, त्याच्या बरोबरीला आपण काय देतोय, बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट. सोन्याचं ब्रेसलेट म्हटलं लोक लगेच म्हणतात सोन्याचं आहे का चांदीचं आहे, पितळेचं आहे, लाकडाचं आहे. इट्स अ बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट जे आपल्या शरीरावरती काम करतं, शरीराच्या ताऱ्यावरती, रक्तावरती काम करतं. कॉम्बो पॅक कितीचा आहे? हॅलो, कितीचा? 5,500. किती पॉइंट आहे? 2 पॉइंट आहे. वॉच बरोबर काय कॉम्बो मध्ये? काय? बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट बरोबर. कॉम्बो पॅक प्राइस किती आहे? 5,000 आहे. आणि पॉइंट किती आहे? किती? 2. घड्याळाला 2 आणि ह्याला ब्रेसलेटला 2. अच्छा, दोन्ही कॉम्बो मध्ये आहे का? हो, बरं, ठीक आहे. गुड, चांगलं. म्हणजे पॉइंट्स माहिती आपल्याला, किती माहिती आहे. आणि असे 20 केल्यानंतर आपण हैदराबादला चालू, हे माहिती आहे ना? बघितलं, इकडे 20 आणि इकडे 20. किती पॉइंट झाले? पॉइंट किती? एका साईडला 40 पॉइंट, दुसऱ्या साईडला 40
तो आपल्याला गॅसची मात्रा दाखवेल. फिट करायचा. फिट केल्यानंतर ऑन केला. पुढे जाणार नाही गॅस, कारण प्रेशर ड्रॉप आहे पुढे. रेग्युलेटर आपला रेग्युलर जो आहे तो लावायचाच आहे, याला पर्याय नाही. थोडासा खाली प्रेस करायचा आपल्याला सुरुवात करताना. 2 वेळा कंप्लीट केलाय. गॅस स्लो व्हायला सुरुवात झाली आहे. लेवल दाखवणारे गॅसची मात्रा किती आहे. रेड एरिया म्हणजे डेंजर झोन मध्ये गॅस संपत आलेला, अतिशय कमी प्रमाणात गॅस आहे. कसं काम करत आहे हा नॉर्मली आपण असं वापरतोय. लिकेज झालं, ओरडलं, कुरतडलं किंवा कापून टाकलं कोणी, गॅस गेला. आता वास्तविक या ट्यूबमधला गॅस बाहेर यायला पाहिजे तसा नेहमी येतो. आणि हे कसं टेस्ट करणार आपण. जर तिथे गॅस बाहेर येत असता तर भडका झाला असता, राईट, पेटला असतं. पण हे पेटत नाही, तो ऑफ झालेला आहे. गॅस स्विचने आपलं काम केलेलं आहे. कधी कधी छोटे होल पडतात, जुनी ट्यूब झाली, छोटे होल पडतात, पेट घेऊ शकते असं. आणि छोटी पेट घेतलेली ज्वाला जी ती मोठी होते, म्हणजे काय तर गॅस त्या पाईपच्या बाहेर पडणार, जळणार, मोठा होल होणार. आणि मोठा होल झाला की काय होणार आहे, प्रेशर ड्रॉप होईल. प्रेशर ड्रॉप झालं की गॅस यायचं बंद होणार आहे. आणि हे टेस्ट करण्यासाठी काय आहे, राईट, त्याच्यातून गॅस बाहेर पडत नाहीये. क्लियर. पॉझिटिव्हली तुम्हाला डेमो दाखवायचा होता, तो दाखवायचा होता, बरोबर. राईट.
यांचं माझ्याकडे कधी लक्ष नसतंच मुली. कमीत कमी हे घेऊन तरी ते दाखवू शकतील मला की माझं यांच्याकडे लक्ष आहे. राईट. ऑफकोर्स अतिशय महत्वाचा प्रोडक्ट आहे. असं नाही की आपण काही कुणाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करणार, पण वास्तविक कसं बघितलं तर दुर्घटना घडल्यावर आपण काहीच करू शकत नाही. क्लिअर. घड्याळ का वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकच आहे. आणि हे पेअर मध्ये काय ठरवलं आपण, तुम्ही सगळेजण राहता घराच्या बाहेर पेअरचा बिझनेस करता, सगळ्यांकडे पोहोचता, तुमची आणि बिझनेसची वेळ एकच पाहिजे. ओके. ती नावं 10 वाजले मावळीला चालले का पोसेमध्ये बघ बरं. अरे हो खरंच आपल्या घरातल्या घरात जरा पळतंय पुढे पुढे. ती बिचारी लवकर यायला म्हणून सांगत असते की तुम्ही लवकर घरी येणार, पण तुम्ही टीटी घेतल्याशिवाय कसे घरी येणार, आहे की नाही. आणि इथून पुढे टीटी घेता ना तुम्ही घरी फोन करून सांगायचं आज शिवाय कर, शिवाय कर. का हो टीटी घेतलाय. मुलाला सांगायचं आज टीटी घेऊन आले घरी, सेलिब्रेट करूया, आईस्क्रीम खाऊया. मी म्हणतो 30 दिवस गोड खावं लागेल. काय अडचण आहे का तुम्हाला? कुणाला अडचण आहे? हात बघा. 30 दिवस गोड खायला कुणाला अडचण आहे? टीटी आला की गोड करायचं. एक रूलच करून घ्या. नाही टीटी आला तर गोड खायचं. हा गप्पा कसं करू शकतो, चांगला काहीतरी आपण निर्णय घेऊ शकतो, मिस कॉल वगैरे देऊ शकतो. ज्या दिवशी मिस कॉल त्या दिवशी गोड खा, थोडं थोडं खा. काय अडचण आहे बिंदास, कुछ नाही होता. राईट. डीडी घेतात, साईना झाला डीडी घेतात, घरी गोड घेऊन जा. घरचे म्हणतात नाही आता स्वयंपाक वगैरे सगळ्यात झाला, आता काय म्हणतात ठीक आहे मी जिलेबी देतो, मी गुलाबजाम देतो, बाजाराचं श्रीखंड घेऊन जावा, मलाही बरं वाटेल बाजाराचं श्रीखंड घेऊन जावा. त्या ठिकाणी मी त्याच्यावर जगत होतो, नुसताच जगत होतो, एन्जॉय करत होतो, काही हरकत नाही. राईट. सो वी हॅव अ फर्म कमिटमेंट. हे सोचण्याची काही 18 दिवस राहिले आमच्यासाठी टेस्टिंग टाइम है. कुछ कर दिखाने का हमें वो जज्बा होना चाहिए, और अगर ये जज्बा है तो आगे आपको लाइफ में फिक्र करने की जरूरत नहीं है. आपको ये घड़ी ऐसी है जो आपको प्रूव करना है अपने आप को कि इस 18 दिन अगर मैंने अपने लिए जी लिया, किया बिजनेस मैंने सही तरीके से किया तो आप रिटा हो सकते हैं 5 साल. ते डोक्यात टाकून ठेवा. दिवस परत येत राहतील, कुछ मजा नाही आहे. दिवस असेच वाळू सरकते ना हातातून, तसे सरकून जातील. नाव